तर चला या गरम गरम बिर्याणी खायला मस्त पैकी झाली बघा. छान झाली एकदम, जे मला खायची तशीच झाली. चिकट चिकट मस्त एकदम. बघू शकता किती मस्त झाली. नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा कपाळाला टिकली नाही काय नाही तर कसं दिसायला लागलाय चेहरा. तर टिकली लावते बघा मी, की अशा डब्यामध्ये मी टिकल्या ठेवत राहते. माझी आवडती टिकली आहे. मोठ्या पण टिकल्या लावते. पहिलं मी केवढी लावायची माहितीये का? एवढी नाही एवढी लावायची आहे बघा. ही दिसते का? एवढी लावायची, एवढी मोठी. एवढी दिसत नसलं अशी दाखवते. हे बघा एवढी लावायची मी पहिलं. टिकली लावून दाखवू का? कशा दिसते आहे हो. जाड चेहऱ्याला जाड टिकली. मॅक्सीवर छान नाही दिसत, साडीवर छान दिसते एवढी टिकली. आता दुसरी लावते छोटी. अयो ही तर दिसत बी नाही बघा. टिकली राहील तर छान दिसते नाही का? चला आता अशी बिया काय करतात दाखवते तुम्हाला. नेहमी इथलची लाईटच बंद राहते रे देवा. येडा झाला की काय तू? एवढा पसारा करून ठेवलाय. त्याचा पसारा कालच वारला होता मी, तरी पण तसंच इथं राशन आणून ठेवलंय त्याच्या पप्पानी. हे बघा सावणी तेल वगैरे पसारा कसा केलाय. कालच इथलचा पसारा आवरला होता. इथं घड्या केल्या होत्या. कुणा काढा रे? काय सांगू ह्या लेकरांना खरंच. एवढा पसारा करून ठेवतात रोज 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 रोज. इथलचा पसारा, एक ड्रेस काढतात ते ड्रेस घालतात, ते ड्रेस काढतात. बघा सगळा पसारा 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 पसारा. किती साफसूफ करायचं रे देवा. चला आता चहा बनवते मी. चहासाठी दूध. ऊन बघा किती आहे. तर दूध बघूया किती आहे. दूध आहे. चहा बनवते आता मी. तर चहा बनवून घेते आता. पोरांना चहा लागतो यामध्ये बनवून घे चहा. आमचा नेहमी तिघांचा चहा राहिला तर याच्यात जरा चौघाचा राहिला तर दुसऱ्या टोपामध्ये होते. अद्रक टाकून चहा बनवते मस्त. तर चाय करायला ठेवले मी. त्याच्यात चाळणी आणि चम्मच त्याला धुवून घेते. तर चहा बनवायला ठेवलाय मी. तर आता खारी आणि ब्रेड. आता आशा दिव्याला विचारायला लागेल की काय खाणार तुम्ही. आशा दिव्या ब्रेड खाणार की खारी? खारी बोलतात. तर अशीच एक मित्र आहे बांगलादेश. आणि कुठं कोणचा आहे? बिहारचा आहे का? आणि बांगलादेशचा काय झालं? फ्री फायर सोडला. मम्मीने बरंच काम केलं असं. तुझा पण मोबाईल आहे ना फोडून काहीच नाही करू शकत. लाड करते काहीच नाही. मम्मी ह्याचा लाड करते तर काहीच नाही करू शकत. हा लाव. आता आम्ही मस्तपैकी चहा पिताना गेम बघणार. आशो
हात दुखते मायला, नुसतं फायटिंगच आवडतंय. मला अशी लई चांगला. आता ह्याच्या झिपऱ्या वाढणार आहे मी, केस वाढणार. अरे सगळं चेहरा दाखीन का? I don't think so. चला बाबा, ह्याच्या नादी लागून चाय बनवून घेते मी. इकडे चाय शिजत आहे. तर आता असे दिव्या बोलले की ब्रेड नको, खालीच खाईन. तर चला या चहा प्यायला. मस्तपैकी चहा बनलाय बघा अद्रकीचा. तर चहा तयार झालाय. तर हे बघा, हे माझा कप, दिव्याचा कप आणि आशीचा कप आणि हे आशी दिव्याची खारी. अद्रकीचा चहा केला होता मस्तपैकी आणि मी खाणार ब्रेड. तर चला चहा प्यायला या. तर चला बाय. तर ह्या साईडला बिर्याणी बनवत आहे बघा. चिकन शिजवाय टाकले, त्यामध्ये मी कोथिंबीर, हळद, मीठ, टमाटर टाकले आणि ह्या साईडला मसाला बघा, खडा मसाला, अख्खा मसाला, लसण, मिरच्या आणि अद्रक हे वाटून घेणार आहे मी. आणि इकडे कांदा आणि कोथिंबीर आणि इकडे लिंबू खाण्याकरता. तर मस्तपैकी बिर्याणी बनते आणि याच्यामध्ये एवढेच मसाला टाकणार आहे मी, हे 2 पुड्या. तर आता मसाला वाटून घेते हे आणि नंतर तडका देते. मटण शिजल्याच्या बाद 1-2 सिटी काढा लागेल चिकनला आणि नंतर तडका देईन. तर चला आता बिर्याणीला तडका देते मी शिजल्याच्या बाद. साईडला मी आता तडका देत आहे. मटण वगैरे शिजलं आहे हे बघा चांगलं. आता तडका देणार आहे, इकडे कुकरमध्ये देणार आहे. तर ह्या साईडला तडका दिलाय बघा, बघू शकता. आणि इकडं मी तांदूळ आणि मसुराची डाळ टाकणार आहे. त्यामध्ये खूप छान लागते बिर्याणी. आता धुणार ह्याला. तर हे बघा तडका झाला, पाणी पण टाकले. आता 1 शिटी येईपर्यंत आपण ह्याला ढक्कन लावून ठेवूया आता कमी गॅसवर. खूप छान झाली बिर्याणी, साधी सिंपल एकदम. चला. तर ह्या साईडला बघा एवढे भांडे पडलेत, का की मी ह्याच्या आधी भांडे घासून घेतले होते चहा पाण्याचे, दुपारच्या जेवणाचे. तर आता हे जे बिर्याणीला तडका दिला होता ते जे, आणि नवऱ्याला दूध दिलं होतं पियायला ते पडलंय. आणि किचन साफ करून घेईन नंतर बिर्याणी शिजल्याच्या बाद. आणि जेवणाचे भांडे नंतर परत एकदा घासून घेणार. तर पहिलं भांडे घासून घेते. चला. तर हे बघा मस्तपैकी भांडे घासून घेतले, किचन बी साफ करून घेतले, घासून घेतले पटापटापटा दिसते. आता बिर्याणी आणखी शिजली नाही आहे, शिजणार ती आणि नंतर पोरांना आणि नवऱ्याला जेवण देईन. तर स्वयंपाक वगैरे झाला, तर मस्तपैकी जेवण देते पोरांना नवऱ्याला. भांडे वगैरे घासून घेते नंतरचे जेवलेले. तर जर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत राहा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. जर माझे रील नाही बघत असेल तर तुम्ही रील पण बघा, खूप छान आहेत माझे रीलसुद्धा. तर पटापट आता आवरून घेते आणि मी ब्लॉग इथंच खतम करायचा विचार करते. तर तरी पण तुम्हाला मी बिर्याणी शिजलेली दाखवते आणि नंतर ब्लॉग खतम करते. तर चला बाय. ह्या साईडला कांदा लिंबू मी कापून ठेवला होता आणि बिर्याणी झाली आहे. आता याची वाफ काढू आपण. तर आता काढली हवा सगळी. अय्यो पाणी तसंच आहे, तेल केलंय, शिजलंय पण बघू कशी झाली. पाणी जास्त टाकलं होतं, मला चिकटच आवडते. त्याच्या खाली पाणी नाहीये, असं करून टाकायचं नाही का. कोरडा कोरडा झालाय, फक्त ते तेल तेल असते ना ते वर येते. कुकरमध्ये केलं ना असंच असते, बघण्यात केलं तर अलग असते. बघा मस्त झाली. चिकट चिकट आवडती मला खूप. एक असं तेल केलं असते ना ते वर येते फक्त. बाकी मस्त झाली बिर्याणी, बघू शकता. छान झाली की नाही सांगा बरं. वास इतका मस्त येते. दिवा वास कसा येते? मस्त. मस्त ना. त्याला वाढते.
तर चला या तुम्ही पण गरम गरम बिर्याणी खायला, कांदा आणि लिंबू सोबत मस्त पैकी. तर जर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. तर चला बाय, काळजी घ्या.